महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे वृद्ध महिलेस फसवून तिच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेच्या मुलाने पोलिसात फिर्याद दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी दुचाकीस्वार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी गावात दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सावंत बिरा यंगारे वय वर्ष 50 राहणार मिरज रोड पेट्रोल पंपाजवळ बेळंकी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी यांच्या आईस बेळंकी गावातील रणदिवे किराणा स्टोअर समोर अनोळखी मोटरसायकलस्वार भेटला. त्याने सदर वृद्ध महिलेस बाळूमामाची मेंढरे आल्याचे सांगितले. तुम्हाला दर्शन करून पुन्हा घरी आणून सोडतो असे सांगून दुचाकीवरून अनोळखी ठिकाणी नेले. सदर वृद्ध महिलेस बोलण्यात गुंतवून यावेळी गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसडा मारून काढून घेतली. बोरमाळ चोरल्यानंतर दुचाकी चालक दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेला. सदरची चोरीची घटना समजल्यानंतर सावंत बिरा यंगारे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुमारे 56,000 किमतीची 7 ग्रॅम वजनाची सोन्याची लाखी बोरमाळ चोरीस गेल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.